शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे. किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत आपल्या झाडाला आणि ही हिरवळ पण तुम्हाला पाहायला किती छान वाटत असेल. तर गोकर्णाच्या झाडाला पण खूप छान व्हाईट कलरची फुलं आलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. तर इथं सकाळ सकाळचं माझं रुटीन चाललेलं आहे. गरम पाणी प्यायचं. त्याचबरोबर टिफिनसाठी नाश्त्यासाठी इथं मी बनवते आहे गावठी पद्धतीची मॅगी, म्हणजे इथं शेवयाचं उपीट बनवते मी इथं. तर कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर बेसिक आपलं जे तडका आहे ते. फक्त मी याच्यात पास्ता मसाला ॲड करते. तर पास्ता मसाला घालून मी ही म्हणजे रेसिपी बनवते, कारण की मॅगी मसाला असता तर मॅगी मसाला घातला असता, पण अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे पास्ता मसाला घातलेला आहे. आणि पाणी घालून घेतलेले. तर पाण्याला उकळी आली की मग शेवया ह्याच्यात सोडून देते. शेवया थोड्याशा भाजून घेतल्या होत्या मी. तर अशा प्रकारे मी शेवया घालून घेतल्यात आणि म्हणजे शिजेपर्यंत झाकण ठेवून देणार आहे. त्याच्यावर थोडंसं दाण्याचं कूट घातलेलं आहे, थोडंसं मस्त लागतं यासाठी. इथं आमच्या दोघांचा चहाही तयार आहे. आणि आज पीटीचा स्कूलचा ड्रेस आहे, त्याच्यामुळं पीटीचा ड्रेस घातलेला आहे आणि चहा प्यायचं काम चाललेलं आहे साहेबांचं. त्याचबरोबर इकडं शेवयाचं उपीट पण आपलं तयार झालेलं आहे. गरम गरम असं मस्त लपलपीत असं केलेलं आहे. तर टिफिन भरून घेते. सगळ्यांना माहिती आहे तसं 2 टिफिन द्यावं लागतात, तर वेगळे 2 टिफिन दिलेले आहेत. आणि इकडे साहेबांचं चालू आहे नाश्ता. त्याला विचारते आहे कसा झाला आहे नाश्ता, तर सांगतो चांगला झाला. मी रोज नाश्ता करून जात नाही, पण आज वेळही होता शिल्लक, त्याच्यामुळे नाश्ता करत बसलाय. त्याचबरोबर इथं टिफिन पॅक करते. चमचा ठेवलेला आहे आतमध्ये, म्हणजे झाकणं वगैरे लावलेली होती, गरम होते त्यामुळे बाहेरच होती. तर आता मी पिशवीत ठेवून घेते. पाण्याची बॉटल, चम्मच आणि रुमाल इतकं ठेवलेलं आहे. बांधले नाहीत आयुष, जर्किंग नाही, आज लेट केलं असतो सगळं. अरे 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 गुतला. पटकन बाय. सगळी जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर बाकीचं राहिलेलं काम उरकायचं, देवपूजा करायची, मग आपलं पण कामाला जायचं. तर अशाच प्रकारचं सकाळचं रुटीन असतं. तर इथं किचन क्लीन करून झालेलं आहे आणि खरकटी भांडे वगैरे, स्वयंपाकाची भांडी वगैरे उरकून झालेली आहेत. तर आईने इथं लाल कलरची गुलाबाची फुलं पण आणून दिली होती आणि आज खूप सारी फुलं जमा झालेली आहेत देवबाप्पासाठी. तर आपल्या झाडाची पण जास्वंदाची फुलं होती आणि गुलाबाची पण फुलं होती, गोकर्णाची फुलं होती, खूप सारी फुलं होती. त्याच्यामुळं देवघरात पण खूप छान वाटते सजवलेलं आणि देवबाप्पा पण छान दिसतात ते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या सगळेजण नाश्ता करायला. नाश्ता झाल्यानंतर मी आलेली आहे शॉपवरती आल्यानंतर एक कस्टमर आलेलं, त्यांना डाय पण करायची होती आणि हेअर कटिंग पण करायची होती. तर हेअर कटिंग अगोदर करून घेणार आहे, पण त्याच्या आधी मी डाय घालून घेते. ही रिच क्रीम आहे गोदरेजची, ह्याच्या अगोदर पण दाखवलेलं.
तर इथं माझं हेअर कट डन झालं होतं. तर लाँग हेअर नव्हते, शॉर्टच हेअर होते. तर त्यांना वन स्टेपमध्ये पाहिजे होते. तर मग अशा प्रकारे मी कट दिलेला आहे. त्यानंतर मग डाय करून घेते आहे. सेटिंग प्रॉपर केली नव्हती कारण की त्यांना परत हेअर वॉश करायचं होतं. ते सेटिंगसाठी परत येणार होते. तर मग ज्यावेळेस येतील त्यावेळेस ब्लो ड्राय करून देईन त्यांना. तर इथं डाय अप्लाय करायचं चालू होतं. आणि इथं प्रोफेशनल असं म्हणजे लावायचा प्रयत्न केला होता ग्लोव्ज वगैरे घालून. तर अशा प्रकारे, आणि ह्या थोड्याशा वयस्कर आहेत आणि त्यांना आपली भाषा थोडीशी जमत नाही, ते जैन आहेत. तर मग थोडंसं चेष्टा मस्करी वगैरे चालू होती आमची. कस्टमर कम्फर्टेबल पण असायला पाहिजेत आपल्याबरोबर, त्याच्यामुळं. तर अशा प्रकारे मी इथं ह्यांना डाय लावून घेतलेला आहे. आणि बाकी काही राहिलं असेल तर मग शेवटी हे करून घेते, फिनिशिंग करून घेते याची. बऱ्याच दिवसापासून म्हणजे एक महिनाभरापासून हे जे यूजमधले आहे ते ब्लेंडर वॉश केलेलं नव्हते. तर मग म्हटलं चला आज त्याचं वॉश करून घेऊयात. वेळही होता शिल्लक, म्हटलं चला. तर मी ह्याच्यामध्ये वॉश करण्यासाठी काय फक्त शॅम्पू, जो मॅनिक्युअर पेडिक्युअरला जो शॅम्पू वापरतात ना, तोच यूज केलेला आहे. कारण त्याने पटकन ब्लेंडर साफ होतात, स्वच्छ होतात. तर पाहू शकता लगेचच ह्याचं मेकअप सुटलेला आहे. आणि गरम पाणी नाही यूज केलेलं, नॉर्मल पाणी यूज केलेलं आहे. आणि निरमा वगैरे काही घालायचा नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये जर राहिलंच तर मग फेसला किंवा स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यामुळं मी इथं मॅनिक्युअर पेडिक्युअरचा किंवा तुम्ही कोणताही शॅम्पू इथं वापरू शकता. तर लगेचच इथं माझे ब्लेंडर खूप स्वच्छ निघलेले आहेत. तरी मी ह्याला 10-15 मिनटं चोळून घेणार आहे, स्वच्छ करून घेणार आहे. हे स्वच्छ झाल्याच्या नंतरनं परत आणखी एका चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे. बघू शकता किती छान निघलेले आहेत हे ब्लेंडर, नव्यासारखे. चला आता दुसऱ्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने इथं धुवून घेते, क्लीन करून घेते त्यांना परत एकदा. त्याच्यात राहायला नको परत काही. मेकअप करताना खूप युजफुल होतात हे ब्लेंडर. त्याच्यामुळं ते स्वच्छ असणं, ॲट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं असतं एका पार्लरवाल्या, एका मेकअपसाठी. तर इथं मी अगोदर सगळे म्हणजे माझ्या वेळेनुसार हे सगळं तयारी करून ठेवत असते. ब्लेंडर किती छान निघलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील. हे सुकायला ठेवते, सुकल्यानंतर मग मी माझ्या मेकअपच्या ह्याच्यात ठेवून देणार आहे. त्याचबरोबर काही जे माझे रोजच्या डेली यूजमधले कंगवे आहेत ते मी इथं धुवायला घेतलेले आहेत, कारण की ते स्वच्छ असणं पण गरजेचं असतं. आणि मेहंदीचा कंगवा पण खराब झालेला होता, तर त्याला पण मी वॉश करायला घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये, कारण की त्याच्या शॅम्पूचं पण इफेक्ट होता. तर इथं डायचं पण माझं सामान ते खराब झालेलं, ते पण ग्लोव्ज वगैरे ते पण धुवून घेते इथं. तर ग्लोव्ज स्वच्छ करून ठेवले की म्हणजे नंतर कोणी कस्टमर वगैरे आले की त्याला उपयोगी पडतात म्हणून. तर लगेचच धुवून वाळत घालून म्हणजे ते परतच्या आपल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीनं. तर अशा प्रकारे मी माझ्या पार्लरची किंवा घरची रुटीन कामे अशा प्रकारची करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटत पुढच्या आणखी अशाच नवीन एका छान व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.